गेल्या 2-3 वर्षापासून जोरदार पावसाळा होतो आहे. मात्र यावर्षी ला निना जाणार आणि यल निनो सक्रिय होणार, त्यामुळे दुष्काळ पडणार, अशा पद्धतीच्या अनेक बातम्या त्या ठिकाणी प्रसारित झालेल्या आहेत. एवढंच काय तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना सुद्धा यावर्षी दुष्काळ पडू शकतो, यल निनोची परिस्थिती उद्भवू शकते, अशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे त्याविषयी जरा सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता यल निनो म्हणजे काय ते समजून घ्या. प्रशांत महासागराचं तापमान एका ठराविक तापमानापर्यंत तापतं आणि त्यामुळं जे मान्सून घेऊन येणारे वारे असतात ते कमकुवत होतात. त्यामुळं भारतातील जो मान्सून आहे तो कमकुवत होतो आणि सरासरीपेक्षा पाऊसमान कमी राहतं. त्याला आपण यल निनो परिस्थिती उद्भवते किंवा यल निनो सक्रिय झाला असं म्हणतो. आता याच्यामध्ये हिंदी महासागरातला आयओडी सुद्धा महत्वाचा असतो. म्हणजेच काय, इंडियन ओशन डायपोल. आता तो जर नकारात्मक असेल आणि यल निनो उद्भवला असेल तर त्या ठिकाणी पावसाचं संकट अजूनच वाढतं, कारण की पाऊसमान अजूनच कमी होतं. परंतु जर का यल निनो सक्रिय असेल आणि आपला इंडियन ओशन डायपोल जर पॉझिटिव्ह असेल तर त्या ठिकाणी 1997 ला जसा चांगला पाऊस पडला यल निनो असताना, त्या पद्धतीचा सुद्धा पाऊस पडू शकतो. आता ज्या काय जागतिक हवामान संस्था आहेत त्यांनी जे अंदाज वर्तवलेले आहेत त्यांनी 40 ते 60% अंदाज वर्तवलाय की या वर्षी यल निनोची परिस्थिती असू शकते. मात्र जे प्रिडिक्शन आहे किंवा जो आपण अंदाज वर्तवतो, आपली जी भारतीय हवामान खाता आहे त्यांनी सांगितलंय की एप्रिल मे मधला जो अंदाज असतो तोच अचूक असतो. याच्यामध्ये अचूकता कमी असते. मार्च असेल, फेब्रुवारी असेल, याच्यामध्ये अचूकता कमी असते. एप्रिल आणि मे मध्ये जो आपण अंदाज वर्तवतो त्याच्यामध्ये आपल्याला अजून क्लिअर सांगता येईल. फक्त एवढं आहे की सध्याच्या घटनेनुसार दुष्काळाचं सावट दिसतं आहे आणि यामुळे अन्नधान्य असतील, इतर गोष्टी असतील, त्या महाग होऊ शकतात. एकीकडे युद्धाची सुद्धा परिस्थिती चालू आहे, त्याच्यामुळे सुद्धा या सगळ्या गोष्टी महाग होतील. परंतु मला असं वाटतं की गावखेड्यामधील किंवा शेतकऱ्यांना याचा फार फटका बसणार नाहीये. सरासरीपेक्षा पाऊस कमी पडणार आहे, पाऊस लगेच पडणार नाही अशी परिस्थिती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक होऊ नये, शेतकऱ्यांनी घाबरू जाण्याची काही स्थिती नाहीये. एप्रिल मे मध्ये जो अंदाज येईल त्याच्यामध्ये आपल्याला अजून अचूकता कळणार आहे. त्याच्यामुळं सध्या शेतकऱ्यांनी घाबरण्याचं कुठलंही कारण नाही. 2023 मध्ये ज्या पद्धतीचा आपण यल निनोचा अनुभव घेतला की वेगवेगळ्या भागामध्ये पावसाचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खंड त्या ठिकाणी होते. शेतीसह अन्न पुरवठ्यावर परिणाम होईल असं अनेक जण सांगत आहेत. मात्र तो एकंदर भारताच्या अर्थव्यवस्थेवर किंवा भारतीय लोकांना जगण्यावरचा परिणाम आहे, तो थेट शेतकऱ्याच्या आयुष्यावरचा परिणाम मला दिसत नाही. ठीक आहे, शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये घट येऊ शकते, परंतु शेतकऱ्याच्या राहणीमानामध्ये किंवा शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी उपासमार त्याच्यावर येणार नाही, हे तर 100% त्या ठिकाणी सांगता येऊ शकतं. त्याचबरोबर सध्याच्या अंदाजानुसार जो यल निनो आहे त्यानुसार तो सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर म्हणजे 2026च्या मध्यावर हा यल निनो येणार आहे. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबरच्या दरम्यान त्या ठिकाणी पावसाचे खंड पडू शकतात. मोठ्या प्रमाणात तो पाऊस यल निनो सक्रिय होऊ शकतो, पाऊस थांबू शकतो, अशा पद्धतीचे आहे. मात्र त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे, एक तटस्थता सुद्धा आहे. तटस्थता म्हणजे काय की दोन स्थिती आहेत, एक म्हणजे ला निना, दुसरी म्हणजे यल निनो. यल निनोतून तटस्थता, न्यूट्रल आणि नंतर यल निनो. मग त्याच्यामध्ये जर का न्यूट्रल जर राहिला तर तरी सुद्धा पावसाचं प्रमाण एक बऱ्यापैकी राहू शकतं, म्हणजे आहे पण नाही, नाही पण नाही, मध्यम मध्ये. परंतु न्यूट्रल मधून जर यल निनोकडे सरकला तर मग पुढे मी सांगितलेल्या पद्धतीनं प्रॉब्लेम येऊ शकतो. आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे, कारण की हे लोक सुद्धा या सगळ्या लोकांकडून अंदाज घेऊनच या सगळ्या गोष्टी करत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही आहे. टक्केवारीनुसार 60% जरी दिसत असलं तरी सुद्धा एप्रिल मे मध्ये जो आपला अंदाज येणार आहे त्या अंदाजामध्ये आपल्याला अजून क्लिअर सांगता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तर घाबरून जाण्याची गरजच नाही आहे. फक्त एप्रिल मे मध्ये मी सांगणारच आहे की त्यावेळेस आपल्याला शेतीमध्ये काय काय सुधारणा करणं गरजेचं आहे, कारण की निव्वळ वरच्या पाण्यावर अवलंबून असणारी पूर्णतः शेती आपल्याला करता येणार नाही. आपल्याकडे जे काही ठिबक आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत त्याचा वापर आपल्याला करावा लागेल, कारण की जर का यल निनो मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आणि त्या ठिकाणी जर पावसाचे खंड पडले तर 2 पावसाच्या खंडामध्ये आपल्याला आपलं पीक वाचवता गेलं पाहिजे. त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. शेवटी हा देश चालवायची किंवा या लोकांची पोटं भरायची देवानं, निसर्गानं जबाबदारी आपल्यावर दिलेली आहे आणि ती आपल्याला पार पाडावीच लागेल. फक्त एवढं आहे की त्या बदल्यात पैसा तर आपल्याला घ्यावा लागेल, कारण की शेतकऱ्याला व्यावसायिक होणं खूप गरजेचं आहे. बाकी आपण बोलूयात, हा महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत ठेवायची होती. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.